गाववाले काय म्हणते मॅनेजमेंट? मजेत ना? मी पण एकदम मजेत. काल रात्री लेट झाला, मग 1:30 वाजले यायला आणि 2 दिवस नव्हतं ते काम चालू होतं खरं. त्यांनी हे केलं पिचिंग. तुम्हाला दाखवतो काय काय काम झाल्यानंतर काय काय चालू आहे. आज आपलं जाळ्या बसवायचं काम चालू आहे इथं. याला म्हणतात बॉक्स कसले पाईल बॉक्स बसवायचं काम चालू आहे आज. आणि काल हे गेलं बघा, हे जे दिसतं ना इथं बीमचे मॅप आहे ना, काल ते केलंय. सो आज होईल असं वाटतं हे आज कंप्लीट होईल आणि पुढच्या 2-3 दिवसात बीमचं काम कंप्लीट होईल. दादांचं लक्ष द्यायचं ते. काय झालंय, आम्ही आता चाललोय डॉक्टरकडे. राजश्रीला तुम्हाला म्हटलेलं का नाही बरं नाही, 2-3 दिवस झाले. त्या दिवशी पण गेलेलो, पण परत काल त्रास झाला. काल परत सलाईन लावलेलं आणि आता म्हणजे जे आधी वाटलेलं किडनी स्टोन आहे, त्याची टेस्ट केलेली पण किडनी स्टोन नाही आहे. मग डॉक्टरांनी म्हटलं काल सलाईन वगैरे लावलेलं आणि आता परत चाललो आम्ही. सलाईन लावलं आणि परत अजून बाकीच्या टेस्ट करायला सांगितलेल्या त्या पण करायला चाललं. काय म्हणलं आता बाकीचे पण रिपोर्ट्स येतील आज. सो मी आता तिथंच बसून काम करत होतो. वर्क फ्रॉम हॉस्पिटलच आहे आज. रिपोर्ट्स तर आले राजश्रीचे, बाकी तर काही नाही आहे म्हणजे ठीक आहे बाकीचं. फक्त तिला टायफॉइड जरा थोड्या प्रमाणात दाखवते. सलाईन लावलंय आणि इकडं मी माझं काम करत बसलं. कसं काय बरं वाटतंय का आता जरा? असते अँटीबायोटिक सलाईन दिसत. घरी किती ना तू कोणाबरोबर येणार मग? जुई तू राहणार ना मम्मा बरोबर? आणि टिकली नाही लावली? टिकली मला सर्दी झाली. टिकली लाव की जुडू. आणि तू काय तिथे गेल्या कपडे बदलणार का जाई? ती झाली नाराज, त्यामुळे दिदी काय आमच्याकडे बघणच. कुठं गोल्डन टेम्पल आहे का नाही? तिथे काय झालं तिथे? तू दिदी कशी झाली नाराज? हो. आणि आम्ही कुठे चाललोय जुड्या? कसं झालं की बड्डे ग्रीटिंग केलं का नाही तुझ्या बड्डेला? का ग सरप्राईज नाही दिलं? जाईला मी सांगितलं की जाई, तुला सांगितलेलं ना जाई? जाई जरा नाराज झाले, जाईला लागलं माझ्याकडून. जायड्या ए ऋषा ए रुसूबाई ए रुसू. आणि बारशाला जायचे पण राजश्रीने सकाळी 2 सलाईन लावले जेणेकरून आपलं टणटणीच होईल आणि आपलं ह्याला जायला बारशाला. राजश्री कशी बसली माग आपली निवांत आणि दवाखान्यात झाली सलाईन लावून ते सगळ्यांवर ओरडायलाच लागली. मम्मा काय का नुसती दंगाच करायला लागली. येत नाही चाललेत बारशाला आणि यांना माहितच नाही नाव काय ठेवायचं. जुडं काय ठेवायचे नाव? जाई तर झोपतीच. जाई काय ठेवणार नाव? जाई जुई तू काय ठेवणार नाव? काय ठेवणार तर? काय नाव ठेवले? आणि जाईनं काय ठेवणार? जाई काय ठेवणार तर? हा अनुश्री होय. अच्छा हे ठरले का अनुश्री? वा छान नाव आहे. आणि जुई काय परी ठेवणार का? जुईच्या पाठीत बुक्क्या मारायच्या खूप. नाव ठेवले की मारतात नाही पाठीत? हो मारायचं असतं, मारतात नाव ठेवले की पाठीत प्रेमानं मारतात. हो ओके. आणि सगळं घर सजलेलं आहे राजश्रीचं. बारशाचं डेकोरेशन आणि वाढदिवसाची तयारी झालेली आहे. स्वयंपाक चाललाय वाटत. खतरनाक काम आहे आमच्या सासरे. डेकोरेशन लगायला खतरनाक केलंय. बाहेर फंक्शन चालू व्हायचं अजून तोपर्यंत म्हटलं मी आपलं माझं काम करावं, कारण मी काय लिव्ह टाकणार नाही. त्यामुळे मी आपलं कंटिन्यू काम चालू आहे. नंतर लोक उद्या म्हणायची वर्क फ्रॉम होम आहे, माझ्या घरात बसलाय फिरत बसलं. असं काय नाही, काम चालू आहे. आमच्या आत्ता मेहण्याने आत्ताच रिसेंट घर रिनोव्हेट केलं आहे. कसं वाटतं सांगा जरा? खूप छान केलं आहे. त्याचा पोरी तयार झाले दोघी पण. छान दिसते जुडो आमचं.
पण छान दिसते, जाई पण रेडी होऊन आली. मी आपल्याकडे काम करत बसलोय. बारशात काय इंग्लिश गाणी लावलं. राजश्री नवऱ्याच्या फोटोग्राफर मध्ये आला. आता व्ह्यू होतो व्यवस्थित एकदम. राजश्री आत्या असल्याचं पूर्णपणे हे करते. काय म्हणत त्यांचंच काय गोंधळ चाललाय तरी बायकांचं काय काय गोंधळ चाललं. बाळ जरा रडतं. बाळ आम्ही आलो जेवायला. एक नंबर जेवण आहे, पुऱ्या क्वालिटीत. नाही जायचं काय झालं मुक्काम करायचं. जाई खाली जेवली, जुई आणि मी एकत्र जेवते का नाही. दीदी तर खाली जेवली, जुईडाला मी चालतो. आवडतं तुला जेवण? चालू ना. काय पाहिजे पापड. गडबड चाललं इकडे जरा चाललं बघ. इकडे खेळत बसलं जाई. लवकर टाळ्या होतं. हो अरे पण मी काय करू थांबून. रडू नको. ओके बाय लोक. मगाशी आलो बारशावरनं, जेवण बिवण करून आलो. जाई तर रडत होती, मला यायचं. मग तिला मला राहू दे, 2 दिवस राहावा आणि मग या. तर राजश्री म्हणजे मी राहून येणार आहे. बाकी झाले सगळं. ब्लॉग एडिट करत होतो, एडिट केला, अपलोड केला. प्लीज बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाकी आता ब्लॉग आहे ते संपवतो. 12:30 झालेले आहेत आणि आता झोपतो. उद्या सुट्टी. बाय बाय.